यंदाच्या पावसाळ्यातही मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागण्याची चिन्ह आहेत। मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या 10 तर मध्य रेल्वेच्या 10 ठिकाणी पाणी तुंबण्याची चिन्ह आहेत। नेमेची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे यंदाही मुंबईच्या जीवनवाहिनीला पावसाळ्यात फटका बसण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेनं पाणी साचण्याच्या 10 जागा निश्चित केल्या असून यामध्ये मरीन लाईन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहीम, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा आणि विरार या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। म्हणूनच या जागांवर तसंच इतर काही जागांवर रुळावर साचलेलं पाणी काढण्यासाठी 80 डिझेलचे पंप लावण्यात येणार आहेत। तसंच मध्य रेल्वेवरही 10 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेवर मस्जिद बंदर, भायखळा, परळ, सायन, विक्रोळी, भांडूप, मुंब्रा, कळवा, चुनाभट्टी आणि वडाळा या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेच्या या आणि अन्य 36 ठिकाणी डिझेलचे पंप लावण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेवर काही ठिकाणी DC to AC असं विद्युत परिवर्तन करताना काही रुळांची उंची कमी करावी लागल्यानं पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे। परेलच्या पुलाखाली एक आम्ही एक्सपेक्ट करतो आहे की प्रॉब्लेम येऊ शकतात, कारण की तिथे ट्रॅक लोअरिंग पण केलेलं होतं। तर असे काही ठिकाणं आहेत जिथे ट्रॅक लोअरिंग झाली, त्या ठिकाणी सगळीकडे पंप्स बसवण्याचं काम करत आहोत। रेल्वे मार्गावर असलेल्या गटारातील कचरा साफ करण्याचं काम जवळजवळ पूर्ण झाल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वेनं केला आहे। मुसळधार पावसामुळे काही बिघाड निर्माण झाल्यास प्रवाशांना तशी सूचना वेळोवेळी करण्यात येईल असंही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। प्रशासनाचे हे सर्व दावे प्रत्यक्षात किती खरे होतात हे पहिल्या पावसातच स्पष्ट होईल। अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।